काम वेळ म्हटलं संपली त्यामुळे बंद झालं पटकन. हो हो. आणि ते किती नोटीस दिली ना तरी त्या याच्यात भान नाही राहत हो ते. हो, खरी गोष्ट. मी पण म्हटलेलं 2 मिनिटं असताना सांगूया म्हणून, पण माझ्या लक्षात नाही आलं. नाही, आणि समोर अगदी घड्याळ ठेवलं तरी लक्ष राहत नाही, ते कशातच लक्ष राहत नाही सांगतात. ही काय तरी कौतुकाची गोष्ट नाहीये. टाका बाहेर पडली. महाराजांचं सांगतात म्हणजे किती वेळ आहे म्हटल्यावर 5 मिनिटं सांगितली, 25 मिनिटं सांगितली, 3 तास सांगितले, जी वेळ सांगितले तेवढ्या मिनिटाला बरोबर झालंच त्यांचं, म्हणजे मागे नाही पुढे नाही, हो इतकं ते हो. असं. ऍक्युरेट आहे. पण हरकत नाही, बाकी कशात वेळेच भान न राहण्यापेक्षा ह्याच्यात न राहणं केव्हाही चांगलंच आहे. चांगलं आहे. हा, खरं आहे. तर आपण एक मिनिट, रेकॉर्डिंग चालू. थांबूया आपण. हा, एवढं संपवून थांबू, एक मिनिट. 10 मिनिटं करतो. हा, एक 5 मिनिटं फक्त. हा म्हणजे 10 मिनिट, 11:30 पर्यंत. हा, अरे मला हे दिसत नाही. हा, तर नामस्मरण जेव्हा होत नाहीये, आपले मुख्य स्वरूपानुसंधान आहे, आपले ध्यान किंवा आपलं साधना, नामस्मरण हे जेव्हा होत नाहीये, तेव्हा मग बाकी धार्मिक कार्यात या करताना गीता, पूर्ण गीताच महाराजांनी आता परवा नाही का मधुदादा आलेले, आपण गीतेचं जे हरेश्वरला गीता भाषावर महाराज बोलले ते होय होय. प्रवचन त्यांनी लिहिलेलं ते तपासत, म्हणजे त्यात काही आवाज एकदम कमी महाराजांचा आहे वगैरे ते बघत होतो, तपासत. तर त्यातही ते आलंय की रोज गीतेचा आणि आपल्या इष्टदेवताचा सहस्रनाम, ते म्हणजे ते विष्णू सहस्रनाम म्हणता म्हणता परत ते इष्टदेवतेचा म्हणाले, कारण देवतेलाही म्हटलं ते बरोबर. ईश्वरापर्यंत, भगवंतापर्यंत, विष्णू किंवा श्रीकृष्णांपर्यंत पोचेपर्यंत काही वेळ लागतो कधी, त्यामुळे बाकी रूपांची ही परमिशन आहेच, अर्थात ईश्वर रूप जे आहेत भगवंताची ते. तर त्यात त्यांनी हे सांगितलंय की गीतेचा अभ्यास थोडा का होईना रोजच्या रोज झाला पाहिजे, किंवा सहस्रनामाचा अभ्यास. पण हा, तर विषय कशाला नेला, अख्खी गीता नाही तर निदान 12वा अध्याय खूप भक्तियोग जो आहे त्याच्यात हे सांगितलेलं आहे की मुख्य काय, मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेश आहे, त्याच्या याच्यात देहभान विसरून ध्यानावस्थेत राहणं, स्वरूपानुसंधान, किंवा आपली जी सगुण मूर्ती जी भगवंताची आहे त्याच्यात, ते जर जमत नसेल तर मत्कर्म परमो, माझी कार्य तू कर. माझी कार्य कोणती, तर मी अवतार कशा करता घेतो, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ आहे. पहिलं दोन्ही महत्वाचं आहे, म्हणजे फक्त यज्ञ करा, दान करा, तप करा एवढं फक्त नाही, धर्माचं रक्षण साठी परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. मग ब्राह्मण जर असेल तर साधूंचं परित्राण कसं, तर त्यांना अध्यापन करून, त्यांना ते सांगून ईश्वराची काय अपेक्षा आहे हे सांगून, क्षत्रिय जर असेल तर दुर्जनांचा नाश करून, हे सगळं धर्माचरण हे घडलं पाहिजे. ही झाली मतकर्म परमोभव, धर्माच्या रक्षणाकरता, साधूंच्या संरक्षणाकरता, दुष्ट प्रवृत्ती आणि दुर्जनांच्या नाशाकरता कर. ते जरी ते समजा नाही जमलं तर निदान जे काही करता ते मला अर्पण करा. मग जे काही करता ते अर्पण कसं करा, तेही महाराजांनी सांगितलंय की कर्म सगळं केलं आणि आता अर्पण केलं तर ते बरोबर आहे का. समजा नैवेद्य आपण खाल्ला आणि मग नंतर उष्टा देतो का देवाला, नाही देत ना. तसं कर्म करण्यापूर्वीच ती भावना पाहिजे की हे करतायत, महाराज करतायत, तर ते खरं कर्म समर्पण झालं. तर हा सिक्वेन्स सांगितलेला आहे. तर त्यामुळे एकदा मी सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार केला, नाम जे 2 माळा सांगितलं केलं की झालं, नाही झालं, होत नाही ते.
ती नाम खरं एकदा जर मनापासनं मोठके निमिषभरी देईजे किंवा देवाची द्वारे उभा क्षणभरी हे जे सांगितलंय ना, ते जे राम आहे ते किंवा नाम घेणं जे आहे ते असं आहे की तो एक राम म्हटलं की तिकडे समाधी अवस्था येते. तर ते तोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याची आपोआप आता गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण आहे. शरीरातनं नाम एकदा एक जण त्यांना म्हणाले की तुम्ही नाम घ्यायचं सांगताय इतकी तुम्ही बोलत असता सतत, स्वतः कधी घेता नाम? तर त्यांनी तो आपला हात त्याच्या कानावर लावल्यावर त्यातून रामनाम चालू आहे. किंवा महाराजांचं आपण ऐकतो त्यांच्या शरीरातनं नाम ऐकू येणं, ते तर परब्रह्म आहे साक्षात. त्यामुळे त्यांचं शब्दरूप आपल्याला ऐकू येतं. तर तसं जर नाम हे झालं तर मग बाकी काय करायची. पण आपण नोकरी करणार, धंदे करणार, मुलाची काळजी करणार, अमक्याची काळजी करणार, तमक्याचा द्वेष करणार, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सगळं आवश्यक आहे. यज्ञ दान तपश्चैव पावनानां मनीषिणाम, हे पावन करणार आहेत. आणि ह्या तिघांचा त्याग ब्रह्मज्ञानानेही करू नये भगवान सांगतायत गीतेत, कारण लोकशिक्षणाकरता ते आवश्यक आहे. तर त्यामुळे ह्या वाक्यांचा अर्थ तसा घ्यावा लागतो की सकळ नेम तेने केले, म्हणजे मी आता एकदा नाव घेतलं म्हणजे झालं सगळं, मी देवाचं मनापासून नाव घेतलं ना मग झालं, त्यातच पूजा झाली, हे झाली, अशा अर्थ नाहीये. की ज्याचा खरंच नित्य जपे जो नाम आहे तो जाणावा मजसी सम. नित्य हा शब्द महत्वाचा आहे. अनन्य आणि अप्रतिहत जेव्हा भक्ती होते तेव्हा मग बाकीचे व्यवहार किंवा बाकीचा धर्म बाजूला पडतो. तर ते एवढं सांगणं महत्वाचं होतं म्हणून परत जॉईन झालो. आता आपण भावार्थ रामायणाच्या बालकांडाच्या अध्याय 5व्या ओवी नंबर 24 पर्यंत आलोय. पुढचं आपण पुढच्या वेळी घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आत्मवरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं नमामि. भगवान श्री रामचंद्र की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.